पाण्याची आवश्यकता नाही, हे सगळं राजकारणात घडत असतं. पण असं की जे त्यांचं मूळ घर सोडून तुमच्याकडे आले, म्हणजे तुमच्यामुळे आले आणि तुमच्याकडे आले, तर त्यांना त्यांच्या परिवारातल्या सगळ्यांचा मान ठेवायला पाहिजे. बरं, त्यांच्याही कमिटमेंट असतात. थेट प्रश्न की एकनाथ शिंदेबरोबर त्यांचे जर शिलेदार सगळे त्यांच्या विश्वासाने आले तर त्यांची अपेक्षा अशी आहे की त्यांच्याबरोबर आलेल्या प्रत्येकाला तिकीट मिळावं. मग हा बॅलन्स कसा साधणार? ते त्यांना ठरवायचं आहे. त्यांच्या पक्षाचे तिकीट आम्ही ठरवत नाही. हां, पण तुम्ही सीट देत नाही. ऐका, त्यांचे जेवढे सिटिंग लोक आले, सगळ्या सिटिंग सीट्स त्यांना मिळालेल्या आहेत, सगळ्या. त्याच्यामुळे असं कुठेही त्यांच्या सिटिंग सीट आम्ही घेतल्यात, उलट त्यापेक्षा जास्त जागा त्यांना मिळत आहेत. त्यामुळे कुठेही त्या संदर्भात काही ठिकाणी आमचा आग्रह होता एखाद दुसरी सीट, म्हणजे सिटिंग नाही, पण जी त्यांना मिळाली सिटिंग नसलेली आम्हाला मिळावी. पण ठीक आहे, असे आग्रह असतात, ते कमी जास्त होतात. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की त्यांच्या पक्षाचे निर्णय हे ते स्वतः करतात, आम्ही करत नाही. त्यांचे उमेदवार ते ठरवतात 100%. पण त्यांना ज्या जागांची संख्या जी देत आहे ती तुम्ही ठरवताय. ती आम्ही कशी ठरवली? ती संख्या देखील तिघांनी मिळून ठरवली. आता खरं तर आपण एक विचार करा की भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाचं यश हे सगळ्यात जास्त राहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात जर आपण बघितलं असेल. पण आम्हाला हे समजतं की आपल्यासोबत जर मित्र आले आहेत तर त्यांना योग्य वाटा द्यावा लागेल, योग्य जागा द्याव्या लागतील, योग्य सन्मान ठेवावा लागेल, तो आम्ही ठेवतो. पण विरोधक सातत्याने हा आरोप करतायत की जे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही जी जोडी महाराष्ट्राने तुमच्या दोघांचं प्रेमही पाहिलं, तुमच्या दोघांचा एकमेकांचा विश्वासही पाहिलेला आहे. पण अशा वेळेस थोडंसं डॉमिनेटिंग नेचर पाहायला मिळतंय, तुम्हाला डिक्टेट केलं जातंय आणि तुम्हाला कुठे माघार घ्यावी लागते. अशा प्रकारचा प्रचार चालू आहे की एकनाथ शिंदे आपल्याला डॉमिनेट करतात आणि त्यांना हवे त्या जागा पदरात पाडून घेत आहेत. मला असं बिलकुल वाटत नाही. सगळं समन्वयाने चाललेलं आहे. आमच्याकडे असं झालं का? बघा, आता ही जी इंडी आघाडी आहे, महाविकास आघाडी, उद्धवजींनी सांगलीची सीट घोषित करून टाकली, पवार साहेबांनी भिवंडीची सीट घोषित करून टाकली. असं नाही केलं आम्ही, चर्चेतनं मार्ग काढतोय आम्ही. आता तिथे कोण डॉमिनेट कोणाला करताय? त्यामुळे तिथे तर काँग्रेस पक्षाची अवस्था, म्हणजे काय म्हणा, कुठला शब्द आहे तो मला शब्द आठवत नाही, पण लाजिरवाण्यासारखी अशी परिस्थिती काँग्रेस पक्षाची झाली आहे. त्यामुळे विरोधकांनी पहिले आरशामध्ये आपला चेहरा पाहिला पाहिजे, मग आम्हाला सल्ला दिला पाहिजे. दुसरा पक्ष एका पक्षाची वेगळ्या पक्षाची सीट डिक्लेअर करतो, मग तसं तुम्ही देखील डॉक्टर श्रीकांत शिंदे आमचे उमेदवार म्हणून तुम्हीच जाहीर करून टाकले आधी? बिलकुल असं मी केलं नाही. ज्यावेळी हा प्रश्न निर्माण झाला की तुम्ही कल्याणची जागा घेणार का, मुख्यमंत्र्यांच्या मुलाची जागा घेणार का, आणि त्याचवेळी अनेक मीडियावाल्यांनी हे चालवलं की भाजपने श्रीकांत शिंदेंना विरोध केला, त्यावेळेस मी भाजपची भूमिका स्पष्ट केली की कल्याणची जागा शिवसेनेकडे राहील आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेंना आमचा कुठलाही विरोध नाही, आमचेही उमेदवार तेच असते. या संपूर्ण आता जे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, अक्षरशः महाभारतच सुरू आहे. शरद पवार आरोप करतायत, उद्धव ठाकरे आरोप करतायत, काँग्रेसचे आरोप तुमच्यावर होत आहेत. काँग्रेसने एक कॅम्पेन चालवली की आमच्या महागाईचा हिशोब तुम्ही का देत नाही. महागाई हा मुद्दा काँग्रेस वारंवार उचलते, खूप वर्षांपासून घेते. या महागाईच्या मुद्द्यावर आपलं काय म्हणणं आहे? कसं आहे की एखादा व्यक्ती एखादी मागणी करतो किंवा एखादा व्यक्ती एखादा विषय उचलतो तर लोक त्यांची क्रेडिबिलिटी पाहतात. त्यांची क्रेडिबिलिटी काय, त्यांचा पास्ट रेकॉर्ड काय आहे. एखाद्याने कर्तृत्व दाखवलं असेल आणि त्याने जर दुसऱ्याला प्रश्न विचारला की हे का झालं, तर त्याला प्रश्न विचारायचा अधिकार असतो. मी आपल्या फक्त लक्षात आणून देतो की 2009 ते 2014 UPAचं सरकार होतं आणि महागाई सातत्याने डबल डिजिटमध्ये होती. आणि NDAचं सरकार आता आहे, महागाई एकदाही डबल डिजिटपर्यंत गेलेली नाही. त्यामुळे महागाईच्या संदर्भात प्रश्न विचारण्याचा अधिकार हा त्यांना त्या ठिकाणी नाही. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय, कोविडनंतर जगातले सगळे विकसित देश महागाईचा सामना करत आहेत आणि सगळ्या मोठ्या देशांमध्ये डबल डिजिटमध्ये इन्फ्लेशन आहे.
डबल डिजिटमध्ये महागाई आहे. कोविडनंतरही प्रधानमंत्री महोदयांच्या नीतीमुळे भारत एकमेव असा देश आहे की ज्या देशामध्ये महागाई डबल डिजिटपर्यंत पोहोचू शकलेली नाही. हे कसं शक्य झालं? मला असं वाटतं की मोदीजींनी जी काही एक फिस्कल पॉलिसी आणली, जो फिस्कल स्टिम्युलस दिला आणि योग्य वेळी योग्य लोकांना मदत, म्हणजे आज आपण जर विचार केला तर देशातल्या 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचं काम मोदीजी करतात. आणि त्याचवेळी देशामध्ये सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट जनरेट करणाऱ्या ज्या MSME आहेत, या MSMEला योग्य वेळी क्रेडिट दिल्यामुळे त्या MSME जिवंत राहिल्या. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जे फायदे मिळाले. कोविडनंतर सर्वात जास्त जगात MSME बंद पडल्या, त्यांच्यावर इफेक्ट झाला. भारतात तो झाला नाही. आणि त्यामुळे आपण आपली सगळी पत राखू शकलो आणि आपली महागाई देखील कंट्रोलमध्ये ठेवू शकलो. पुन्हा एकदा आरोपांकडे मी येतो की सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होत आहेत. त्यातला भारतीय जनता पक्ष म्हणजे हा भ्रष्टाचारी जनता पक्ष आहे असा आरोप, हा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय. अनेक भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपमध्ये आणतात, भाजप ही वॉशिंग मशीन झाले, हे आरोप सातत्याने होत आहेत. पहिला माझं मत असं आहे की ज्यांची हयात भ्रष्टाचारामध्ये गेली ते लोक हे आरोप लावतात, हे किती हास्यास्पद आहे. ज्यांच्यावर खटले चाललेले आहेत, ज्यांना ऑलरेडी जेल झालेली आहे, जे बेलवर आहेत, असे लोक अशा प्रकारचे आरोप त्या ठिकाणी लावत आहेत. असं आहे, हे खरंच आहे की काही लोकांवर केसेस असलेले आमच्या पक्षात आले. किती संख्या असेल? 2-3% असेल ती संख्या, त्याच्यावर नाही आहे. काही गोष्टी पॉलिटिकल रिॲलिटीच्या असतात, त्यामुळे असे लोक आले आहेत. पण मला असं तुम्ही दाखवू शकत नाही की कोणी आमच्या पक्षात आलं म्हणून त्याचे केसेस बंद करून टाकल्या, त्याचे खटले संपले. जे काही न्यायालयीन प्रोसेसने कोणाचं संपलं असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण सरकारने कोणाला पाठीशी घातलं असं बिलकुल केलेलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आज अशा प्रकारचे आरोप लावणारे जे लोक आहेत, या लोकांनी त्यांच्या 10 वर्षाच्या राज्यकारभारात 12 लाख कोटी रुपयाचे घोटाळे केले आहेत. 12 लाख कोटी. हे 12 लाख कोटी देशाच्या विकासात आले असते तर देश बदलून गेला असता. सातत्याने इन्कम टॅक्स, ED, CBI यांचं सरकार आहे आणि यांचा दबाव आणतात. पण तुम्हालाही माहिती आहे की खरं म्हणजे EDच्या केसेसमध्ये कन्व्हिक्शन रेट बऱ्याच तसा कमी आहे. पण तरीसुद्धा EDच्या केसेस गेल्या काही वर्षांमध्ये अनेक ठिकाणी पाहतोय की EDच्या केसेस वाढल्यात. EDच्या केसेस का वाढल्या याचं कारण असं आहे की आपण एका ट्रान्सपरंट इकॉनॉमिक सिस्टीमकडे गेलो आणि GST वगैरे सारखे आपण कर प्रणाली आणल्यानंतर किंवा इन्कम टॅक्समध्ये आपण बदल केल्यानंतर देशामध्ये एक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं की ज्या ठिकाणी सगळे व्यवहार हे डिजिटली होतात, त्यामुळे ते ट्रॅक होऊ शकतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आज ज्यावेळेस मनी लॉन्ड्रिंग होतं, पूर्वी कॅशचे व्यवहार होते, मनी लॉन्ड्रिंग लोकांच्या लक्षात यायचं नाही. आता कॅशचे व्यवहार हे तुलनेनं अगदी मिनिमम झालेले आहेत. त्यामुळे या सगळ्या ज्या डिजिटल सिस्टीम आहेत, इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स आहेत, या इमिजिएटली एखादा घोटाळा झाला किंवा एखाद्याने मनी लॉन्ड्रिंग केलं, टॅक्सची चोरी केली, भ्रष्टाचार केला, तर त्या संदर्भात माहिती देतात. आणि म्हणून EDचं महत्त्व वाढलं आहे. कारण मनी लॉन्ड्रिंगच्या संदर्भात EDचा विशेष कायदा, बरं हा काही भाजप सरकारने तयार केलेला कायदा नाही आहे, UPAचं सरकार असताना चिदंबरम साहेबांनी तयार केलेला कायदा आहे. हो. आणि काळ्या पैशाशी डील करण्याकरता हा कायदा आम्ही करतो आहे अशी घोषणा चिदंबरम साहेबांनीच केली होती. त्यामुळे आज जर काळ्या पैशावर कारवाई होत असेल तर त्यांना ओरडता येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, परवा देशाचे प्रधानमंत्री मोदयांनी सांगितलं की EDने केलेल्या केसेसमध्ये फार तर 2 किंवा 3% पॉलिटिकली अलाइंड किंवा कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित लोक त्याच्यामध्ये आहेत. 97% लोक असे आहेत की ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही आहे.
तुम्ही म्हणताय की आमचं सगळं ऑलवेल आहे. आता सातत्याने हेडलाईन्समधल्या ज्या बातम्या आहेत त्यातल्या मी तुम्हाला काही सांगतो. भुजबळांना नाशिकची जागा मिळणार की नाही याच्यावरती चर्चा सातत्याने बातम्या चालू असतात. या मुलाखतीच्या माध्यमातून आपण सांगू शकता की नाशिकची जागा भुजबळांना आपण देतोय की नाही देतोय? प्रश्न भुजबळांना देतोय की नाही हा नाहीच आहे. प्रश्न आहे की ती जागा शिवसेना लढेल की राष्ट्रवादी लढेल. राष्ट्रवादीला गेली तर राष्ट्रवादी ठरवेल भुजबळ साहेबांना द्यायची की अन्य कोणाला द्यायची, ते भुजबळ साहेबांना देऊ शकतात. शिवसेनेला गेली तर शिवसेना ठरवेल ती कोणाला द्यायची. त्यामुळे जागा भुजबळ साहेबांना मिळेल की नाही असा विषयच चाललेला नाही आहे. विषय हा चालला आहे की जागा राष्ट्रवादीने लढवायची की राष्ट्र